नमस्कार मित्रांनो कापूस पिकामध्ये दुसरा खताचा डोस कधी द्यायचा, त्याचबरोबर कापूस पिकामध्ये दुसरा डोस देताना आपण किती प्रमाणात दिलं पाहिजे, त्याचबरोबर कापूस पिकामध्ये खताचा डोस देताना कोणते खते आपण त्यामध्ये वापरले पाहिजे, त्या जेणेकरून आपल्याला त्यामध्ये कापूस पिकामध्ये तंतोतंत खत व्यवस्थापन होणार आहे आणि 100% फायदा कसा होईल यावर आपल्याला लक्ष त्यामध्ये देणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, याच खत व्यवस्थापनाबद्दल मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। असाच व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या, कारण शेतीविषयी आपण अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत रोज पोहोचत राहणार आहे, त्यामुळे नक्कीच चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, कापूस पिकामध्ये खत देताना बाजारामध्ये बरेचसे खत आहे, त्यामध्ये आपल्याला 10-26-26 आहे, त्यामध्ये 12-32-16, त्यामध्ये 14-35-14, त्यामध्ये 20-20-0-13, त्यामध्ये 24-24-08, त्यामध्ये DAP 18-46, असे 15-15 मित्रांनो असे बरेच खत आहे। मग या खतापैकी आपण कोणतं खत वापरलं पाहिजे, तर मित्रांनो या खतापैकी आपल्याला जे खत अवेलेबल आहे तर ते आपण खत वापरू शकता। फक्त आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे, कापूस पिकामध्ये खत टाकताना दुसरं खत टाकताना महत्त्व म्हणजे मित्रांनो, दुसरं खत टाकताना आपल्याला त्यामध्ये युरियाचा वापर हा कमी करणे गरजेचे आहे। कारण जर आपल्याला कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त पात्याची संख्या वाढवायची असेल किंवा जे पात आपल्या कापूस पिकामध्ये येणार आहे त्या पात्याला जर टिकून ठेवायचं आहे किंवा आपल्याला त्यामध्ये बोंडात रूपांतर करायचं असेल, तर मित्रांनो आपल्याला कापूस पिकामध्ये युरियाचं प्रमाण हे आपल्या कापूस पिकामध्ये कमी ठेवणे गरजेचे आहे। मित्रांनो, हा महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे। हा जर आपण सांभाळला तर आपल्याला कापूस पिकामध्ये नक्कीच भरघोस उत्पादन हा मिळू शकतं। त्यामुळे मित्रांनो, कापूस पिकामध्ये युरियाचं प्रमाण हे आपण कमी ठेवा। मित्रांनो, जी जमीन भारी जमीन आहे त्या भारी जमिनीमध्ये शक्यतो आपण 10-26-26, 12-32-16 असे जे खत आहे तर त्या खताचा त्यामध्ये वापर करा। जी मध्यम जमीन आहे तर मध्यम जमिनीमध्ये आपण 10-26-26 किंवा त्यामध्ये आपण 20-20-0-13, 24-24-08 चा वापर करू शकता। आणि मित्रांनो, हलक्या जमिनीमध्ये आपल्याला जास्तीत करून आपल्याला शक्यतो 24-24-08 आणि 20-20-0-13 याच खताचा त्यामध्ये वापर करायचा आहे। मित्रांनो, फक्त हे 20-20-0-13, 24-24-08 किंवा आपण त्यामध्ये DAP जे आहे तर हे खत आपल्याला घेताना मित्रांनो आपल्याला त्यामध्ये जे पोटॅश आहे तर हे आपल्याला 0% मिळतं। त्यामुळे मित्रांनो आपल्याला यामध्ये पोटॅशचं प्रमाण वाढवणे गरजेचे आहे। मग पोटॅशचं प्रमाण देताना आपल्याला त्यामध्ये 30 ते 35 किलो प्रति एकरासाठी आपल्याला वापरणे गरजेचे आहे, किंवा आपण प्रति 50 किलोच्या बॅगेमागे आपण त्यामध्ये देऊ शकता। मित्रांनो 12-32-16, मित्रांनो 12-32-16 जे खत आहे त्या खतामध्ये सुद्धा पोटॅशचं प्रमाण हे आपल्याला 16% येतं, म्हणजे 100 किलो मागे 16 म्हणजेच 50 किलो मागे 8% आपल्याला येतं। म्हणजेच मित्रांनो यामध्ये सुद्धा आपल्याला पोटॅश जो आहे तर तो आपल्याला 25 ते 30 किलो आपल्याला पोटॅश यामध्ये द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये पोटॅशची पूर्तता चांगली होणार आहे। मित्रांनो, हे खत आपण आपल्या पद्धतीनुसार देऊ शकता, 50 किलो, 75 किलो किंवा आपण त्यामध्ये 2 बॅगी देऊ शकता। तर मित्रांनो, हे झालं मुख्य अन्नद्रव्य। त्यामध्ये मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्याचं जर बघितलं तर आपण फवारणीच्या माध्यमातून करू शकतो, त्याचबरोबर आपण किंवा मातीमधून द्यायचं असेल तर मित्रांनो आपण त्यामध्ये सूक्ष्म मायक्रोन्यूट्रनची किट आपल्याला मिळत असते, तर त्या किटचा वापर करू शकता। त्यामध्ये 5 ते 10 किलो प्रति एकरासाठी हे सूक्ष्म अन्नद्रव्य झालं। त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा देणे गरजेचे आहे। तर दुय्यम अन्नद्रव्यामधलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्यामध्ये सल्फरचा वापर करणे गरजेचे आहे। मित्रांनो, सल्फर जे आहे तर ते आपल्या पिकाला हिरवेपणा आणण्यासाठी, कापूस पिकामधील तेलबियाचं जे वजन आहे तर ते वाढवण्यासाठी, चकाकी वाढवण्यासाठी महत्त्वाचं काम आपल्याला सल्फर करत असतं। त्यामुळे सल्फरचा त्यामध्ये वापर करणे गरजेचे आहे। मग मित्रांनो, सल्फरचा वापर करताना आपल्याला जे सल्फर WD जे आहे पावडर फॉर्म मधलं जे सल्फर आहे तर ते आपण 2 ते 3 किलो प्रति एकरासाठी वापरू शकता, किंवा मित्रांनो जे दाणेदार सल्फर आहे तर मित्रांनो ते सुद्धा आपण 5 ते 10 किलो प्रति एकरासाठी आपण त्यामध्ये वापर करायचा आहे, जेणेकरून पिकाला हळूहळू त्यामध्ये लागू होईल। तर मित्रांनो, कोणतंही सल्फर आपण त्यामध्ये नक्कीच घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये हिरवेगारपणा चांगला टिकून राहण्यासाठी। त्याचबरोबर कापूस पिकामध्ये तेलबिया असल्यामुळे आपल्याला कापूस पिकाचं वजन वाढण्यासाठी हे आपल्याला सल्फर नक्कीच त्यामध्ये दुसऱ्या खताच्या डोजमध्ये आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे।
त्यानंतर मित्रांनो आपल्याला मुख्य म्हणजे आता आपल्याला घ्यायचा आहे कापूस पिकामध्ये लाल्या रोग हा येऊ नये यासाठी मॅग्नेशियम सल्फेट मित्रांनो हे नक्कीच आपल्याला वापरायचं आहे। आपल्याला नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस कापूस पिकामध्ये बोंड अवस्था असते त्यावेळेस आपल्याला कापूस पीक हा त्याचे पानं जे आहे तर ते लाल झाल्यासारखे दिसतात, त्यामध्ये परिणामी जास्त प्रमाणात जर आपले पानं लाल झाले कापूस पिकाचे तर त्यामध्ये कापूस पिकाचे पानं पूर्ण गळून जाते। तर मित्रांनो हे पानं त्यामध्ये टिकून राहण्यासाठी, हिरवेगारपणा टिकून राहण्यासाठी मित्रांनो हे कापूस पिकामध्ये आपल्याला लाल्या रोग हा येऊ नये यासाठी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट हे आपल्याला 25 किलो प्रति एकरासाठी वापरणे त्यामध्ये गरजेचे आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण खत व्यवस्थापन करू शकता। ज्या जमिनीमध्ये चुनखड जमीन आहे, जी जमीन हलकी जमीन आहे, या जमिनीमध्ये सल्फरचा वापर तर आपल्याला अवश्य करायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला 100% असा फायदा हा बघायला मिळणार आहे। कापूस पिकामध्ये दुसरा खताचा डोस देताना आपल्याला 40 ते 55 दिवसाच्या दरम्यान आपल्याला दुसरा डोस द्यायचा आहे। कारण मित्रांनो कापूस पिकामध्ये आपल्याला ज्यावेळेस खत लागतं त्यावेळेसच आपल्या कापूस पिकाला ते लागू व्हायला पाहिजे। मित्रांनो कापूस पिकामध्ये जे स्फुरद आहे आणि जे पालाश आहे तर ते स्फुरद आपल्याला 30 दिवसाच्या नंतर लागू होतो आणि जे पालाश आहे तर ते आपल्याला 40 दिवसाच्या नंतर लागू होतो। त्यामुळे मित्रांनो आपल्याला कापूस पिकामध्ये खताचा डोस देताना ही काळ जे आहे तर तो आपल्याला चुकवायचा नाही। मित्रांनो अशा पद्धतीने दुसरा खताचा डोस आपण या पद्धतीने देऊ शकता। मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा। अशाच नवनवीन माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि आपले काही कमेंट्स असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा, आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो धन्यवाद। जय जवान जय किसान।